परभणी. आमचे प्रतिनिधी पंकज आत्ताच म्हणाले की अक्षरशः पावसासोबत जुगार खेळण्यासारखी परिस्थिती आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची. परंतु आपण आता देशातले पावसाचे अपडेट्स पाहिल्यानंतर याचाही अंदाज घेऊया की भविष्यामध्ये पावसाचं काय होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या भविष्याबद्दल विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणेंकडून आपण जाणून घेऊयात. राज्यामध्ये बरसणाऱ्या पावसाचा उद्याचा अंदाज काय आहे? पावसाच्या नोंदींच्या दृष्टीने 1 जून ते 30 सप्टेंबर हा कालावधी मान्सूनचा हंगाम मानला जातो. मात्र असं कधीच होत नाही की 1 जूनला देशभरामध्ये मान्सून सक्रिय झाला आणि 30 जूनला तो संपला. दरवर्षी मान्सूनचं आगमन वेगवेगळ्या तारखांना होतं, त्याचप्रमाणे त्याचा परतीचा प्रवासही वेगवेगळ्या कालावधीमध्ये होत असतो. या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे मान्सूनच्या आगमनापासून परतीच्या प्रवासाच्या काळामध्ये मान्सूनमध्ये ॲक्टिव्ह आणि ब्रेक सायकल्स असतात. म्हणजे काही वेळा मान्सून सक्रिय असतो तर काही वेळा त्याच्यामध्ये खंड येत असतात. विषुववृत्त ओलांडून भारताकडे येणारे हे नैऋत्य मोसमी वारे आणि जूनमध्ये त्या वाऱ्यांना फारसा वेग नसल्याचं आपल्याला दिसून येते. सरफेस लेवलला म्हणजे साधारणतः समुद्र सपाटीच्या लेवलला हे वारे कसे वाहत होते 20 जूनला हे याचं चित्र आपल्या समोर आहे. आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर साधारणतः 10 ते 15 किलोमीटर इतकाच त्यांचा वेग होता. हेच जर चित्र आपण आत्ता जुलैमध्ये बघितलं तर या वाऱ्यांचा वेग सध्या 40 किलोमीटरच्या पेक्षा पण जास्त असल्याचं सरफेस लेवलला दिसून येते. आणि हे वारे थेट येऊन पश्चिम घाटाला आदळत आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये मोठा पाऊस होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यावर्षी मान्सूनचं आगमन उशिराने झालं, त्याची प्रगती संथपणे झाली आणि याला कारण देण्यात आलं की मान्सूनचा प्रवाह हा फारसा सक्रिय नाही, त्याला जोर नाही. त्याच काळामध्ये प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती तयार होत होती आणि याचाच परिणाम थेट जूनच्या पावसावर झाला. मात्र एकाएकी हिंदी महासागरावर MJOची स्थिती तयार झाली, सकारात्मक, त्यामुळे मान्सूनसाठी हवामान तयार झालं आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन एका आठवड्याच्या कालावधीमध्ये किमान मध्य भारत आणि महाराष्ट्र या भागामध्ये तरी खूप मोठा पाऊस झाला. आता याच्या पुढे पुन्हा ही स्थिती बदलणार आहे आणि मान्सून काही दिवसांसाठी ब्रेक फेजमध्ये पण जातोय की काय अशी स्थिती निर्माण होणार आहे. ज्या भागामध्ये हा निळा रंग आपल्याला दिसतोय तिथे बाष्प किती आहे याचं आपल्याला दर्शन होत आहे आणि या स्थितीमुळे जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये जास्त पाऊस झाला. आता ही स्थिती बदलणार आहे. हे क्षेत्र वीक होत आहे, त्याची तीव्रता कमी होते आणि ते नंतर वर जाऊन ईशान्येकडे असं वरच्या भागामध्ये जाईल. जसं या क्षेत्राची तीव्रता कमी होईल ही सगळी सिस्टीम आत्ता जी आपल्याला सक्रिय दिसते ती निष्क्रिय होईल आणि मग नंतर पुन्हा या वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव काही दिवस देशावर राहील आणि त्यामुळे पुढचे 10-1 दिवस तरी राज्यामध्ये पावसात घट होईल असं आपल्याला दिसून येत आहे. तर पावसाचा अंदाज काय आहे हे आपण जाणून घेतलं आणि आता ह्याच्यानंतर आपण जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात पहिल्या प्रश्नाला सर्वसामान्यांनी प्रतिसाद कसा दिलेला आहे आणि कुठलं मत त्यांनी निवडलेलं आहे. एकूण 40,000 मतं आली आहेत आणि मुंबईतली स्थिती अतिपावसामुळेच आहे. मुख्यमंत्र्यांचा दावा पटतो का? 64% लोकांना दावा पटलेला नाहीये, 36% लोकांना मात्र तो पटलेला आहे. आणि आता